आपल्या नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. त्यासाठी प्रयत्न जरूर करा. आयुष्यामध्ये तोच माणूस असफल राहतो जो विचार खूप करतो, त्याला माहितीही खूप असते पण करत काहीही नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही गोष्टी मिळवायच्या असतील ना, तर तुमचं पूर्ण लक्ष आणि मेहनत त्या गोष्टीवर लावा. विश्वास ठेवा, त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्यांच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल. तुमच्याजवळ असलेले सगळ्यात मोठे धन तुमचा वेळ आहे, त्यामुळे तुमचा वेळ कोणाला देताना खूप विचार करून द्या. गुरु आणि रस्ते या दोघात एक साम्य आहे. ते स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांना दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. अशी सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही. काही दुःख असे असतात की जे आवाज पण हिरावून घेतात. तुमच्या बोलण्याचा सगळेजण चांगलाच अर्थ घेतील या भ्रमात मुळीच राहू नका. तुम्ही कितीही चांगलं बोला, तुमच्या शब्दांचा अर्थ प्रत्येकजण त्याच्या स्वभावानुसारच घेत असतो. जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही, कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळेच अपूर्ण राहतात, ते म्हणजे लोक काय म्हणतील. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. त्यामुळे प्रयत्न करत राहा. नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करू शकतो, असं म्हणून मूर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते. संकट टाळणं माणसांच्या हाती नसतं, पण त्या संकटांचा सामना करणं मात्र त्याच्याच हातात असतं. कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. आपले विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केला पाहिजे. कितीही अपयश आलं तरी हार मानायची नाही, कारण कुणीही एकाच प्रयत्नात यशस्वी होत नसतो. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा. बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. आयुष्यात थोडा संयम ठेवा. कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं. माणसं बदलण्यात वेळ वाया घालवू नका. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल. कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही फक्त लढायला शिका. यश नक्कीच मिळेल. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण इथं पुन्हा वन्स मोर नसतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.